दिल्लीप्रमाणे मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं शाही सोहळा पार पडला। अतिशय रंगतदार झालेल्या या सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांसह साहित्य, कला, क्रीडा सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी पवार हे तेल लावलेले पैलवान कसे आहेत हे आता कळलं असं राज ठाकरे म्हणाले। तर शरद पवारांचं महत्त्व निर्विवाद आहे, ते अनेक क्षेत्रातील तज्ञ असून ते वेगळे व्यक्ती आणि वेगळं रसायन असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। दरम्यान मैत्रीचं पावित्र्य पवारांकडून शिकावं असे भावुक उद्गार नारायण राणेंनी काढले। त्याचवेळी पक्ष कोणताही असो, पवारांचे सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत असं मनोहर जोशी यांनी म्हटलंय। सुशील कुमार शिंदे, नाना पाटेकर, राहुल बजाज, जब्बार पटेल, मधु मंगेश कुलकर्णी, चंदू बोर्डे इत्यादी मान्यवर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना शरद पवारांनी सर्वांच्या प्रेमाबद्दल आभार मानलेच, पण दिल्लीत कार्यक्रम झाला आणि आता मुंबईत झाला, आता असे सोहळे नकोत अशी विनंतीही शरद पवार करायला विसरले नाहीत। या कार्यक्रमात शरद पवारांवरील आधारवड या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। आणि अनेक वेळा साहेबांशी बोलता म्हणा, साहेब काही म्हणा, पवार साहेबच या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे। आणि साहेबांनी वाटायचं तुम्ही मित्र होतात, पण साहेबांना वाटे हो एक मराठी माणूस केव्हा ना केव्हा महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हायला पाहिजे। पण मैत्रीचं पावित्र्य कसं राखावं हे शरद पवारांकडून शिकावं। मी अनेकदा पवार साहेबांबद्दल अनेक मथळे वाचलेले आहेत आणि त्यातला अगदी सर्वांना परिचित असलेला मथळा म्हणजे तेल लावलेला पैलवान। हे मला आज पटतंय की हाताला लागत नाही, हाताला सापडत नाही। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, माफ करा परंतु एका आजाराच्या देखील हाताला पवारसाहेब लागले नाहीत, तिथूनही निसटले। आणि हे साधं सोपं काम नाही, त्याला एक वेगळ्या प्रकारचं रसायन परमेश्वराने बनवलं आणि या महाराष्ट्राचं नशीब की हे महाराष्ट्रात ते दिलं। की जे आपण म्हणतो की एखादी व्यक्ती तुम्हाला पटो न पटो, आवडो न आवडो, पण त्यांचं महत्त्व हे निर्विवाद असतं। आणि राजकीय मतभेद असले तरी पवार साहेबांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे, सगळेच जण मान्य करत आहेत। त्यांचे एक कसब जे आहे ते अविश्रांत मेहनत करतात। किती वेळ झोपत असतील मला कल्पना नाही, झोपत असतील की नाही तेही मला माहिती नाही, पण स्वतः जागे असताना केवळ विरोधकांचीच नाही तर मित्रांची सुद्धा झोप उडवतात, हे सत्य आहे। म्हणजे जागते रहो, मी पण जागा आहे, तुम्ही जागे राहा। आपापल्या परीने सगळेजण त्यांचं वर्णन करतायत। नरेंद्रभाई त्यांना राजकीय हवामान तज्ञ म्हणाले, कोणाला त्यांच्यातले कृषी तज्ञ दिसले, कोण सहकार महर्षी, क्रीडापटू। ह्या सगळी वर्णनं ऐकल्यानंतर ही सगळी वर्णनं एकाच व्यक्तीची आहेत का, हा मोठा प्रश्न पडतो।